नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लोक म्हणजे तुमच्या हक्काचंच बातमीपत्र. पुणे शिक्षणाचं, संस्कृतीचं शहर आणि आता बनावट औषधांचं गुप्त जाळं. परराज्यातून पुण्यात औषधं आली, पण उपचारासाठी नाही तर जीवाशी खेळण्यासाठी. सिक्कीम मधील कंपनीचं नाव पण बाह्य आवरण खोटं, लेबल बनावट आणि आत आरोग्यासाठी धोकादायक असलेलं वास्तव. काया मोराल फोड, सूज कमी करणारी गोळी पुण्यात विकली जात होती, पण बनावट स्वरूपात. या धक्कादायक माहितीनंतर अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA सक्रिय झालेलं आहे. या माहितीनंतर FDAच्या पथकाने सदाशिव पेठेतील अक्षय फार्मा येथे छापा टाकून संशयित औषधांचे नमुने गोळा केले आणि तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अक्षय फार्मा यांनी ही औषधं आर्जस मेडिकल अँड डिस्ट्रीब्युटर्स कडून खरेदी केलेली होती. पुढील चौकशीत असेही उघड झाले की आर्जस मेडिकलला हा औषधांचा पुरवठा एरंडवण्यातील रिद्धी फार्म यांच्याकडून झाला होता. या संपूर्ण साखळीतून बनावट औषधांचा परराज्यातून पुण्यात पुरवठा होत असल्याचा गंभीर संशय बळावलेला आहे. FDAने संबंधित सर्व औषधे नमुने ताब्यात घेतलेले असून अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे FDA अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे. प्रश्न एकच, ही औषधे पुण्यात आली तरी कुठे आणि ती तयार झाली तरी कुठून? पण तोपर्यंत हा प्रश्न अनुत्तरितच आहे. आपण घेतोय ती औषधे खरी आहेत ना? बनावट औषध ही फसवणूक नाही तर हा थेट जीवावरचा खेळ आहे. अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक.